सन 1995ला अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. काम सुरू झाले, मात्र त्या कामासाठी म्हणावा तसा पाठपुरवठा न झाल्याने काम रखडत गेले. आता या कामाने भरपूर गती घेतलेली असून अहमदनगर ते बीड पर्यंतचा रेल्वे लोहमार्गाचे काम पूर्ण झालेले असून येत्या 2 दिवसात बीड वासियांना रेल्वेचे दर्शन बीड रेल्वे स्टेशन येथे होणार आहे. दिनांक 4 व 5 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अहमदनगर बीड परळी रेल्वेच्या कामातील विघ्नवाडी तालुका शिरूर ते नवघण राजुरी तालुका बीड व नवघण राजुरी ते बीड या पूर्ण झालेल्या लोहमार्गावर निरीक्षण व जलद गतीने चाचणी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे. गुरे व पाळीव प्राणी रुळावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. परिसरातील नागरिकांनी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे अशी विनंती खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. रेल्वे स्टेशनचे काम अत्यंत गतीने सुरू असून अनेक नागरिक हे काम पाहण्यासाठी येत आहेत. यावेळी त्यांच्या मनात न समावणारा आनंद स्पष्ट पाहता येतो. प्रस्तुत आहे सरकार एक्सप्रेसचे प्रमुख डॉक्टर सिराज आरजू आणि प्रतिनिधी तौसीफ अलमास यांनी घेतलेला आढावा. सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. अवघ्या काही दिवसात बीड रेल्वे स्टेशनला रेल्वेची चाचणी होणार आहे आणि 50 वर्षापासून जी प्रतीक्षा होती रेल्वे बीडला येण्याची किंवा बीडकरांना रेल्वे पाहण्याची बीड शहरामध्ये, तर ते आता जवळपास पूर्ण होत आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत बीडचे, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे बीडला रेल्वे येत आहे जाणून घेऊया. सर, स्वागत आहे आपलं. आता 2-4 दिवसात बीडला रेल्वे येणार आहे, चाचणी होणार आहे आणि खूप प्रदीर्घ स्वप्न लोकांचं पूर्ण होणार आहे. काय वाटतं आपल्याला? लहानपणापासून अपेक्षा होती रेल्वे बघण्याची बीडमध्ये. आज ती पूर्ण होत आहे. आज आमचे मुलं मोठे झालेत, ते बघतील. आज आमचंही स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आमच्या मुलांचं पण स्वप्न पूर्ण करायला सरकार, त्याच्याबद्दल धन्यवाद. काय वाटतं रेल्वे बीडला आल्यानंतर काय प्रगती होईल किंवा काय बदल काय होणार आहे? रेल्वे आल्यानंतर बरेचसे बदल होणारच, कारण की लोकांची जी आज कंडिशन आहे बेरोजगारीची ती दूर होईल. ॲटोवाले म्हणा, कॅबवाले किंवा मार्केट जे काही फळ फ्रूट जे येतात बाहेरून, त्याचं फार मोठं सहकार्य राहील त्याच्यात. पॅसेंजर ज्यांना ट्रॅव्हल्स किंवा बसचा प्रवास जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा सेवा पूर्ण हे होणार. आता हे जे आनंद होणार आहे, तुम्ही कसा हा प्रकट करणार आहे? आज स्टेशन बघूनच आम्हाला एवढा आनंद झाला आहे, तर आता रेल्वे येणारच, त्याच्यामुळे काय विषयच नाही आहे. आणि रेल्वे मंडळाचे फार आभारी आहेत बीड जिला गोरक्ष खोबरे. क्या मामू, क्या बोलते हैं? बीड को ट्रेन आ रही है, आप रेलवे स्टेशन देखने के लिए आए हैं, क्या फील कर रहे हैं आप? बहुत अच्छा है माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. बहुत दिनों से ख्वाहिश थी कि बीड के अंदर रेलवे आ जाए और आज ये हमारा सपना जो है तो पूरा हो रहा है. इसके लिए हम नहीं, कम से कम हमारे बच्चे तो इसके अंदर सफ़र करेंगे इंशाअल्लाह. आप क्यों नहीं करेंगे? अभी आपकी इतनी उम्र नहीं लग रही है. नहीं करेंगे ना इंशाअल्लाह, हम भी करेंगे. हम हमारे काम धंधे से रहते हैं इंशाअल्लाह, हम रहे तो हम भी करेंगे इंशाअल्लाह. क्या नाम है आपका? मोहम्मद इदरीस. बीड से हो आप? बीड से. आज यहाँ पर किस लिए आए हो? ये स्टेशन देखने के लिए आए थे, कहाँ तक काम आया, क्या है, कैसा महसूस कर रहे हैं? अच्छा, खुशी महसूस हो रही है कि भाई बीड के अंदर रेल्वे आ रही है. बहुत अच्छा लग रहा हमको भी. आपल्यासोबत बीड स्टेशन पाहण्यासाठी आलेले अनेक लोक येथे आहेत. सोबत सर, नाव काय आपलं? बाबा बेग. आपल्यासोबत बाबा बेग आहेत, हे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी आलेले. काय प्रतिक्रिया आहे, त्यांना काय वाटतं आहे पाहूया. बाबा बेग, क्या देख रहे हैं आप, क्या महसूस कर रहे हैं? देखो, हमको बहुत अच्छा लगा कि भीड़ में रेल आ रही करके. हमारे वालिद साहब बोलते थे कि हमारे वालिद हमको बोलते थे, बोले भीड़ में रेल आएंगी, तो हमारे वालिद साहब भी हमको बोलते थे कि हमारे वालिद साहब भी बोलते थे कि भीड़ में रेल आने वाली है. तो हमारे वालिद साहब से हमने सुन के रहे और हमारे वालिद साहब का तो इंतकाल हो चुका है, उनके टाइम में तो नहीं आ गई, अब हमारे टाइम में आ गई. अब हमारे बच्चे बड़े हो गए तो हम बच्चे को बोलते थे बेटा अपने भीड़ में रेल आने वाली है. तुम्हारे दादा बोलते थे हमको और हम बोल रहे तुमको. तो अब ये वो टाइम आ गया है कि अपने बीड शहर में रेल आ चुकी है
और काम तो एकदम ज़ोरों शोरों से हो रहा है और हमको बहुत अच्छा लगा कि हमारे बीड़ शहर में रेल आ रही है करके। कितनी खुशी हो रही है आपको? खुशी बोले तो हम बता नहीं सकते, बहुत खुशी हो रही है और बहुत अच्छा लग रहा है। और यहाँ हम सोच रहे थे बहुत दिन से कि आगे देखेंगे काम कहाँ तक हो चुका है, तो इसलिए हम यहाँ पे देखने के लिए आए थे। हमारे दोस्त भी आए थे कुछ साथ में, ठीक है, बोले बाबा भाई चलो अपन भी देखते हैं जाके अपने बीड़ शहर का रेलवे का काम कहाँ तक चालू है। तो भाई माशाल्लाह काम तो ज़ोरों शोरों से चालू है और बहुत खुशी हो गई और बहुत अच्छा लगा। आपल्यासोबत अजून एक नागरिक आहे, तर काय नाव आहे आपलं? शंकर शंकर. कशाला आले इथे? कशाला आले आपण? फिरायसाठी आलतो, बघायचं. आता बीडला रेल्वे येत आहे, 2-4 दिवसात इथं ट्रेन बघायला भेटणार आहे, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. कधीपासून ऐकत होता तुम्ही रेल्वे येणार? आमच्या बापाच्या काळापासून ऐकत होतो. आता तुमच्या वडिलाच्या वेळेपासून तुम्ही ऐकतायत, आता तुम्ही बसून फिरणार याच्यामध्ये, तुम्हाला आनंद कसा होतो? आनंद लय चांगला होता. बीडला काही फरक पडणार का रेल्वे आल्यानंतर? लय फरक पडणार आहे. कसा फरक पडणार? लय फरक पडणार आहे. सर, बीडला 2 दिवसात रेल्वे इथे येणार आहे, चाचणी होणार आहे. पहिल्यांदा बीडचे लोक रेल्वे पाहणार आहे बीडच्या या जमिनीवर, धरतीवर. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप चांगलं वाटतंय, कारण मी दिव्यांग आहे. आम्हाला यापूर्वी प्रवास करताना परळीला किंवा गंगाखेड या ठिकाणी जावं लागत होतं किंवा औरंगाबादला, आणि आता बीडला रेल्वे झाल्यामुळं आम्हाला आरक्षणाची तर सुविधा झालीच, पण दिव्यांगाला या बीडमधून कुठेही देशामध्ये फिरायला आम्हाला दिव्यांगाला संधी मिळणार आहे. आणि ही रेल्वे बीडला आल्यामुळं खूपच आनंदी झालो आहोत. आता रेल्वे आल्यानंतर कुठे जाण्याची इच्छा होते तुम्हाला? रेल्वे जाण्याच्या नंतर अयोध्येला जाण्याची माझी इच्छा आहे. हो. अजून दुसरं काही ठिकाण फिरण्यासाठी? हो, नक्कीच फिरणार. मी भारतामध्ये बीडवरून नक्कीच फिरणार. आता रेल्वे येणार आहे, आनंद कसा साजरा करणार? आनंद, एकदम आनंद. ज्या दिवशी रेल्वे या ठिकाणी येईल त्या दिवशी आम्ही उत्साहानं या ठिकाणी येणार. मामा, आता रेल्वे यायली बीडला 2 दिवसात, तुम्ही पाहणार, आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटेल ना, चांगलं वाटेल. कधीपासून ऐकत होतात रेल्वे येणार म्हणून? 20 वर्षापूर्वीपासून. त्यावेळीपासून आता फिरणार का गाडीत बसून? हो, गाडीत बसून फिरणार ना. आता कुठे कुठे जाण्याची इच्छा आहे? मुंबईला. मुंबईला? मुंबईला. कशासाठी जायचं मुंबईला? माझी मुलगी आहे तिकडे. तुमची मुलगी आहे? तर अनेक लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत, त्यांच्या मुलीपर्यंत, मुलापर्यंत, मुंबई, पुणे शहरापर्यंत इथून जाण्याची सुविधा होणार आहे. आम्ही इथे पाहत आहोत, अनेक लोक आता रेल्वे स्टेशन बघायला येत आहे आणि त्यांचा आनंद त्यांच्या मनामध्ये समावत नाही. अनेक लोकांना त्या अनेक सुविधा इथे होणार आहे. मी बालाजी घुगे. खूप आनंद झाला आपल्या बीडला रेल्वे आली ती. आमच्या वडिलाच्या काळापासून ऐकत होतो, आजोबाच्या काळापासून, की बाबा आपल्या बीडला रेल्वे येणार आहे. आज ते आपल्या बीडकरांचं स्वप्न कुठंतरी पूर्ण होताना दिसतंय. खूप मस्त वाटलं. काय बदल होणार नेमकं बीडला रेल्वे आल्यानंतर? बीड डेव्हलप होईल, खूप मस्त सुधारणा होईल बीडमध्ये. तुम्हाला रोजगारविषयी काही वाटतं का चांगलं होणार म्हणून? काही? हो, रोजगार भेटेल ना, धंदे पाणी वाढतील, बेरोजगारांना रोजगार चालू होईल रेल्वे चालू झाल्यानंतर. आता हे आनंद जसं होत आहे, तुम्हाला कसा साजरा करणार? आता फिरायला जाणार कुठतरी अयोध्येला फिरायला जाणार रेल्वेने. हां, मुंबई. तर तुमचं काय म्हणणं आहे? बोला. एकदम आनंद होतोय. आनंद साजरा करणार आहे. जाणार आहे तुम्ही? ह्यांच्यासोबत अयोध्येला जाणार मी. त्यांच्यासोबत जाणार आहे. चला, आता सरकारला तुमचं काय म्हणणं आहे? संदेश आहे इथपर्यंत आली तेच आमच्यासाठी बहुत. जाऊ दे अजून. अजून पुढे जाऊन दे. आपल्यासोबत सय्यद अनवर आहेत, याविषयी ते पण बोलणार आहेत. सय्यद अनवर साहेब, तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की हे आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासाचा पहिला पाऊल आहे समजा हा. आणि हा विकास झाल्यावर खरंच माझं तर समजा आता झालेत 45-40 वर्ष, माझं वय झालं 35 वर्ष, परंतु आता येणाऱ्या भविष्य पिढीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, इथं काय होणार आहे, सगळं आपलं जे आहे परळी आणि नगर हे ज्यावेळेस औद्योगिक दोन्ही ठिकाण आपल्या बीडतून ज्यावेळेस कनेक्ट होतील त्याच्यानंतर मग आपल्या बीडला विकास मिळेल. इथं खरंच रोजगार निर्माण होईल. इथली जी पिढी आहे, जे ऊसतोड कामगार आहे, आपलं नाव ओळखलं जातं बीड जिल्ह्याचं की ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे, परंतु ज्यावेळेस हे रेल्वे इथून सुरू होईल, चालू होईल, सुरळीत चालू होईल, त्यावेळेस खरंच यांच्या जे प्रश्न आहे ते सगळं सॉल्व्ह होऊन जाईल आणि व्यवस्थित होईल. आणि खूप आनंद होतो आहे. परवा दिवशी इथं CRS आहे असं मी ऐकलेलं आहे, तर मला खूप आनंद होतो आहे मनापासून. आता तुम्हाला आनंद होता, आता साजरा कसं करणार आहे? साजरा म्हणजे आता प्रथम प्रवास करून साजरा करू. इथून पहिले आम्ही नगर गाठू, नगरहून तर अख्ख्या भारतात जायला रेल्वे आहे आणि तिथून मग आम्ही
जाऊ. माझी सासरवाडी कलकत्त्याची आहे तर मग तिथे जाऊ. हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे, कारण मला इथून पहिले नगरला जावं लागतं बसने. त्यात बसमध्ये मला 4-5 तास लागतात, पण आता मी इथं वेळ लागेलच, पण डायरेक्ट बसनी न जाता डायरेक्ट रेल्वे टू रेल्वे मी तिथून चेंज करून जाईल. तर खूप आनंद होतो आहे. आणि माझ्या पोराचा बी यूट्यूब चॅनल आहे, तो पण इथले अपडेट्स टाकत असतो. तर हे मग काम मी प्रत्यक्षात सगळं डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि एक म्हणजे मला माहिती आहे की काय कसं त्यांनी केलेलं आहे. आणि खूप मेहनत घेतली, अहोरात्र या लोकांनी रात्रंदिवस काम करून आमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काय नाव काय तुमच्या मुलाचं यूट्यूब चॅनल? हां, माझ्या मुलाचं यूट्यूब चॅनल आहे बीड बॉय ईशान. त्याला काही सध्या सबस्क्रायबर नाही आहेत, परंतु तो इथंच आहे, माझ्यासोबत आलेला आहे. तर ते त्याच्या सबस्क्राईब करायची मी विनंती करतो मित्रांनो, कारण तो स्वतः मेहनत करून त्याचा लहानपणीपासून हा प्रश्न आहे, म्हणजे इच्छा आहे, त्याची छंद आहे हा. आणि तो मी नारायण ढोला ज्यावेळेस रेल्वे आली तेव्हा मला छंद होता, पण आता तो त्याच्यात गेलेला आहे. आणि मी तिथून थोडंसं कव्हर करत होतो, पण आता त्यांनी नवीन चॅनल करून आणि तो विघणवाडीपासून पूर्ण अपडेट त्यांनी इथपर्यंत टाकलेले आहेत. आणि आम्ही एकदा प्रवास पण केलेला अंबळनेर ते अहमदनगर, तो बी व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे चॅनलवर. खूप सबस्क्राईबर म्हणजे व्ह्यूवर्स खूप आहेत, पण सबस्क्रायबर कमी आहेत. आपल्यासोबत चिमुकला यूट्यूबर आहे, ज्याने बीड रेल्वेचे अपडेट नगरपासून तो पुढे घेत आहे, विघणवाडी यापासून तो पुढे घेत आहे. आता बीडसाठी तो पण तयार है। ईशान, कैसा लग रहा है आपको जब कल रेल आने वाली है यहाँ पर? अच्छा लग रहा है। क्या तैयारी है आपके चैनल पे डालने के लिए? कितना ही व्लॉग बनाने का है, डालने का है, अपडेट देने का है बीड़ के लोगों को। चैनल का नाम क्या है? बीड़ बॉय ईशान। बीड़ बॉय ईशान। हाँ, बीड़ के लोगों को क्या अभी क्या पैगाम है, संदेश है क्या कि आने वाली है रेल, तुम लोग जा सकते हैं। अब पल्ली कनेक्ट होने के बाद और बड़ा रेलवे स्टेशन हो जाएगा, फिर हर जगह के लिए ट्रेन रहेंगी। अपने चैनल के लिए सब्सक्राइब करने के लिए नहीं बोलेगे लोगों को? सब्सक्राइब करो सब बीड़ बॉय ईशान को। और साथ में सरकार एक्सप्रेस को। हाँ, साथ सरकार एक्सप्रेस को। सरकार एक्सप्रेस को सब्सक्राइब करो दोस्तों, लाइक करो, शेयर करो। ओके, थैंक यू। मैं तौसीफ अलमास, सरकार एक्सप्रेस से बीड़।